रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण बनवतोय मुलांच्या आवडीचा खाऊ म्हणजे क्रीम रोल. क्रीम रोल तर बघा किती छान असे मस्त झालेले आहे. एकच नंबर असं झालेला आहे. बघता क्षणीच तुम्हाला खाऊशी वाटणार एवढं छान असं आपल्याला क्रीम रोल झालेला आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन दाबा. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घेतलेला आहे. मैदा आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचा, स्वच्छ करून घ्यायचा मैदा. थोडंसं मीठ घ्यायचं आहे. गावरान तूप किंवा जे तूप असेल ते तूप घ्यायचं आहे. 2 चमचे तूप घालून घेऊयात. पिठाला छान तूप लावून घ्यायचं अशा पद्धतीने. जोपर्यंत मुटकुळा तयार होत नाही तोपर्यंत पीठ छान चोळत राहायचं. तर छान असं मुटकुळा तयार होतोय बघू शकता. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. झाकून ठेवूया 10-1 मिनटं. इथे 10 मिनटं झालेली. तर छान असं मस्त पीठ भिजलेलं आहे. आपल्याला पिठावरती घ्यायचं आहे. थोडंसं लाटून घेऊया. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. पूर्ण गोल पोळी लाटल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ फिरकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर जास्त घट्ट असेल तर पीठ नाही लावलं तरी चालेल. याच्यावरती पण थोडंसं पीठ घालून घ्यायचं. वरतून पण थोडंसं पीठ घालून घेऊया. अशा पद्धतीने लांबट लाटून घ्यायचं. अर्धी घडी करून घ्यायची. पण पुन्हा पीठ घालून घेतलं. अशा पद्धतीने थोडंसं लाटणं फिरवायचं आहे. आता पिशवी घ्या किंवा तुमच्याकडे प्लास्टिक काय असेल तर त्याच्यामध्ये घालून पुन्हा 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. 10 मिनटं झालेले आपण पिशवीतून पीठ काढून घेऊया. पुन्हा लाटून घ्यायचं आपल्याला. असं लांबलचक लाटून घ्यायचं. लाटल्यानंतर इथे मी गावरान तूप घेतलेले आहे. गावरान तूप आपल्याला वरतून लावून घ्यायचं. थोडंसं पीठ लावायचं याच्यावरती. अशा पद्धतीने पुन्हा घडी करून घ्यायची आहे. वरतून तूप लावून घ्यायचं, पीठ लावून घ्यायचं, घडी करून घ्यायची. 5 मिनटं फक्त आपल्याला कोन तयार करून घ्यायचे. म्हणून 5 मिनटात आपल्याला कॅरीबॅगमध्ये ठेवायचं. कोन तयार करून घ्यायचं. त्यांनी घेतलेली आहे ड्रॉइंग बुक मुलांची. तर आपल्याला याच्यातून 1-1 पान काढून घ्यायचे. 4 भाग करून घ्यायचे. इथे मी कोन बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कोन तयार करून घ्यायचा. पण मी तुम्हाला दाखवते कोन कसं तयार करायचं. एक कोपरा धरायचा अशा पद्धतीने. एक कोपरा धरल्यानंतर अशा पद्धतीने वळून घ्यायचा. तर असा होतो. तर आपल्याला अशा पद्धतीने वळून घ्यायचं. म्हणजे कोन मोठा करून घ्यायचा. अशा पद्धतीने वळून घ्यायचं. हे पान वळून घ्यायचं अशा पद्धतीने. तर हे मी पहिला केलेला आणि दुसरा अशा पद्धतीने बनवून घ्यायचं. थोडासा दोरा लावून घ्यायचा किंवा काही चिगट असेल तुमच्याकडं तर लावून घ्यायचा. किंवा तुमच्याकडे काही भांडं असेल कोन बनवायला, क्रीम रोल बनवायला, तर ते घ्यायचं. इथे आपण कोन बनवून घेतलेले आहे. अशा पद्धतीने कोन बनवून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं कागद घालून घ्यायचा. म्हणजे आपण ज्यावेळेस क्रीम रोल बनवणार त्यावेळेस ते कागद दाबणार नाही. कडक कागदाचे पण मग तरी पण दाबू नये म्हणून आपल्याला थोडे थोडे कागद त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे त्याला सपोर्ट राहील अशा पद्धतीने कागद घालून घ्यायचे. तर आतून अशा पद्धतीने कागद आपल्याला घालून घ्यायचे. पेपर घालून घ्यायचा. आणि आपल्याला ड्रॉइंग पेपर घेताना कडक घ्यायचा आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस क्रीम रोल बनवू त्यावेळेस हे चेपटायला नको, जास्त चिमटायला नको किंवा आतमध्ये जायला नको. असे थोडेफार कडक पाहिजे. तर आपले हे क्रीम रोल सर्व तयार झालेले आहेत. आता आपण क्रीम रोल तयार करायला घेऊया. तयार करण्याआधी आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला मीठ. मी बरेच वेळेस वापरलेलं मीठ घेतलेलं आहे. प्रत्येक वेळेस हेच मीठ वापरते मी. आणि एखाद्या पिशवीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं. याच्यावरती स्टँड ठेवून आपल्याला गरम करायला ठेवून द्यायचे. कढई शेगडीवरती ठेवून देऊया गरम होण्यासाठी. आता इथे आपण रोल तयार करून घेऊया. पीठ घालून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने लांबट लाटून घ्यायचं. लांबलचक लाटून घ्यायचं. त्याच्यानंतर कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट करून घेऊया. त्याच्या आधी आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे कागदावरती, रोलवरती. म्हणजे आपल्याला क्रीम रोल छान असे निघले जातील. तर अशा पद्धतीने तेल लावून घेऊया सगळ्या कोनला. सर्व यांना तेल लावून घेतलेलं आहे.
इथे एक रोल घ्यायचं आहे आपल्याला, एक कट केलेलं, त्याने एकावर एक चढून आपल्याला रोल तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने रोल तयार करून घेऊया। सर्व कोण आपल्याला क्रीम रोल अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचे। थोडंसं दूध घेऊन आपल्याला इथे दूध लावून घ्यायचं किंवा पाणी लावलं तरी चालेल, तोंड उचकणार नाही। इथे ताटाला तेल लावून घ्यायचे आपल्याला। बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करायचा। आपल्याला दूध लावून घ्यायचं क्रीम रोलला। आपल्या इथे सर्व यांना दूध लावून झालेलं आहे, पण इथं आता आपल्याला एक रोल राहिलेला आहे म्हणून आपण थोडं थोडं कट करून घेतोय, म्हणजे रोल तो पण बसले जाईल इथे। तर इथे अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला भाजायला ठेवून द्यायचे। तर कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये ठेवून देऊया। पद्धतीने कढईमध्ये आपण ताट ठेवून घेतलेलं आहे, मोठं झाकण ठेवून 30 मिनिटानंतर तर क्रीम रोल तयार होतात। तोपर्यंत आपल्याला क्रीम बनवून घ्यायची आहे। तर क्रीम अशा पद्धतीने बनवायची का छान अशी मस्त फेटून घ्यायची। मी चमच्यानेच फेटून घेतलेली आहे, पण खूप छान अशी मस्त क्रीम झालेली आहे। आपल्याला अजून क्रीम लागणार आहे। क्रीम बनवण्यासाठी पिठी साखर घ्यायची आणि तूप घ्यायचं आहे। वनस्पती तूप घेतलेलं आहे, वनस्पती तूप घ्यायचं आणि 1 वाटी साखर घ्यायची। मी आधी क्रीम बनवलेली होती केकसाठी, आता त्याच क्रीममध्ये मी अजून क्रीम बनवणार आहे। तर मी इथे अजून साखर घालून घेते, छान फेटून घ्यायचं आहे। पद्धतीने साखर आणि तूप एकत्र करून घ्यायचं। त्याच्यानंतरून आपल्याला 5-1 मिनटं अशा पद्धतीने ठेवायचं। 5 मिनिटानंतर पुन्हा आपण फेटून घेणार आहोत, तोपर्यंत साखर तुपामध्ये छान मुरल्या जाते। ते 40 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया। तर बघू शकता छान असे आपल्याकडे क्रीम रोल तयार आहेत। तर त्याच्यावर आपण कागद काढून घेऊया। मी उलटे पालटे करून छान अशी आपल्याला इथे क्रीम रोल झालेली काढून घेऊया। अशी मस्त फेटून घेतलेली आहे। इथे एक कोन तयार करून घेतलेला आहे मी, कोन करून त्याला स्टापलर करून घेतलेलं आहे मी। इथे एक स्टापलर मारलेलं आहे, इकडे एक स्टापलर मारलं। आपल्याला क्रीम रोल सुद्धा थंड झाली, काढून बघूया। तर इथे आपण घेतलेली क्रीम रोल, कागद फक्त असं फिरवून घ्यायचं आहे। तर इथं चमच्याच्या साहाय्याने, छोट्या चमच्याने आपल्याला क्रीम भरून घ्यायची, अशी छान फेटून घ्यायची क्रीम। अशा पद्धतीने क्रीम व्हायला पाहिजे, घ्यायची अशा पद्धतीने कोनमध्ये घालून घ्यायची क्रीम। तर आता इथे आपण कोन थोडासा कापून घेऊया, भरून घ्यायचा। अशा पद्धतीने आता आपल्याला क्रीम भरून घ्यायची कोनमध्ये। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोन भरून घ्यायचे सगळे। तर इथं आपले सगळे कोन भरून झालेले आहेत, बघू शकता। थोडंसं मी त्यांना सजावट करणार आहे। आलेली क्रीम त्याच्यामध्ये थोडंसं मी कलर टाकून घेते, मिक्स करून घेऊया छान। तर इथं आपले सर्व क्रीम रोल तयार आहेत। तर बघू शकता किती छान असे मस्त झालेले आहे, एकच नंबर असे झालेले आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा। आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने क्रीम रोल नक्की करून बघा। तर चला आजच्यासाठी धन्यवाद।